नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे। प्लॉटच्या वादातून पत्नीचा संताप अनावर, मिरची पूड फेकून नवऱ्याचा थरारक खून। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा हदरलं, हातोड्यानं वार करून गळा आवळत पतीचा अंत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावात प्लॉट विकण्याच्या वादानं भीषण वळण घेतलं। प्लॉट विक्रीच्या मुद्द्यावरून पेटलेल्या वादातून पत्नीनं स्वतःच्या पतीचा निर्दयीपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मृत पतीचं नाव जेबास तालिब पठाण, वय वर्ष 46 असं असून आरोपी पत्नी रशिदाबी जेबास पठाण हिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जेबास पठाण हे स्टोव, गॅस व मिक्सर दुरुस्तीचा छोटा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। कष्टातून त्यांनी गावात एक प्लॉट खरेदी केला होता, मात्र व्यवसायातील मंदीमुळे त्यांनी तो प्लॉट विकण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाला पत्नीचा तीव्र विरोध होता आणि त्यातून सतत वाद होत होते। सोमवारी रात्री पुन्हा प्लॉट विक्रीवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला। संतापाच्या भरात रशिदाबीनं प्रथम नवऱ्याच्या डोळ्यात तिखट मिरचीची पूड फेकली। डोळ्यात जळजळ होत असताना तिनं हातोड्यासारख्या वस्तूनं डोक्यावर जोरदार प्रहार केले। तो खाली कोसळून तडफडत असतानाच तिने त्याचा गळा आवळून त्याचा जीव घेतला। घटनेनंतर सकाळी मैताचा पुतण्या घरात आल्यावर हा भयानक प्रकार उघडकीस आला। त्यानं तात्काळ कुटुंबियांना आणि पोलिसांना माहिती दिली। सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला। या प्रकरणी पुतण्या रिजवान साडू पठाण यांच्या फिर्यादीवरून रशिदाबी पठाण विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या खुनात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। निष्कर्ष, केवळ एका प्लॉटच्या वादातून उफाळलेला संताप इतका भयानक ठरला की एक कुटुंब उद्ध्वस्त झालं। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।